खरंच घराला दृष्ट लागते का जशी माणसाला लागते? आता हे बघा, घराला दृष्ट लागते का या आधी असं म्हणेल मी की आपल्या घरामध्ये कोण कोण येत आहे, त्यांची नजर कशी आहे. दृष्ट तर ही इतकी खराब असते की एखाद्या दगडालाही रेत करू शकतं, म्हणजे त्याची माती माती होईल. तर तुम्ही घरामध्ये, आपल्या घरामध्ये कोण कोण येत आहे आणि ते आपल्या घराला कसं बघत आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे. आणि सेकंड थिंग म्हणजे घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराला लवकर दृष्ट लागते. अच्छा. हा, आता दृष्ट लागते म्हणजे काय, आपल्याला कसं कळणार की दृष्ट लागते? बऱ्याचदा काय होतं ना, आपण घरामध्ये पार्टी ठेवतो, गेट टुगेदर ठेवतो, बरीच लोक येतात, 40-50 लोक येतात आणि त्यानंतर ना घरामधला एखादा इलेक्ट्रॉनिक आयटम खराब होतोच. मिक्सरच एकदम, म्हणजे जो एकदम चांगला होता, जो खराब होता तो तर नाही, त्याबद्दल बोलत नाहीये हे मी, पण जो चांगला नवीन होता तो एकदम बिघडणार. चांगला चालणारा फॅनला काहीतरी होणार. हे जर होत असेल तर समजावं की घराला दृष्ट लागली आहे. हा एक कारण, हे एक तुम्ही त्याला समजू शकता की याच्याने आपण कळू शकतो की आपल्या घराला, आपला हा जो प्रोग्राम झाला आहे याच्यानंतर आपल्या घराला दृष्ट लागली. सेकंड, घरात कोणतरी आजारी पडणं एकदम अचानक, आणि तो जबरदस्त आजारी पडतो. तिसरं हे असू शकतं की तुम्हाला कसं कळेल की घराला दृष्ट लागली आहे, ते म्हणजे अननेसेसरी घरामध्ये वादविवाद, भांडण तंटे होणं. रिझन असताना होणं इट्स नॉर्मल थिंग, किंवा ज्या घरात रोजच होतात ती गोष्ट वेगळी, पण घरात ऑलवेज तसं बघितलं तर आपण खूप छान राहतो. बऱ्याचदा असं बघितलं जातं की मला असं वाटतं आपले व्ह्युअर पण याला कनेक्ट होतील की एक स्पेसिफिक व्यक्ती असा कोणतरी असतो प्रत्येक फॅमिलीमध्ये की तो येऊन गेला की घरामध्ये काही ना काही होतं. बरोबर है ना, असं एक प्रत्येक घरामध्ये असतं ते, प्रत्येक घरामध्ये. तर तुम्ही ते मार्क करावं की कोण आहे ते. पण आता असं आपण करू शकत नाही, गेट टुगेदर आहे मग आता लोकांना काय बोलवणं बंद करणार आहोत का आपण? ते तर करू शकणार नाहीये आणि करायलाही नको, सगळ्यांना बोलवायला पाहिजे. तर मग माझ्या घराला कसं सगळ्यांपासून कवच मध्ये ठेवू की आम्ही सगळे हॅपी राहणार आणि घराला दृष्ट लागणार नाही? तर सगळ्यात फर्स्ट थिंग तर एक ही करायची की जेव्हा केव्हा घरामध्ये मोठा गेट टुगेदर आहे, 30-40-50 लोक येणार आहेत, त्यावेळेस सगळ्यांच्या नजरेस येईल अशा जागेवर 7 मोसंबी असतात ना, स्ट्रेट लाईन ज्याला म्हणतो आपण मोसंबी, त्या 7 मोसंबी ठेवायच्या आहेत. कुठे ठेवायच्या त्या? सगळ्यांच्या नजरेस येईल अशा जागेवर. ओके. म्हणजे असं आतमध्ये दडपडून वगैरे नाही. जर फॉर एक्झाम्पल डायनिंग एरिया हा आपला सगळ्यांना दिसतो, तर डायनिंग वर तुम्ही 7 मोसंबी ठेवा. आता ते एकदम ऑड दिसेल म्हणून त्याच्या आजूबाजूला अजून 2-4 फळं तुम्ही ठेवू शकता. आता हे मोसंबी म्हणजे असं कोणाला वाटणारही नाही की काही वेगळं केलेलं आहे. आणि जेव्हा फंक्शन झाला, सगळी गेली की ती मोसंबी तुम्ही एखाद्या मी असं म्हणेल की कोणी खाऊ नये अशा जागेवर टाकायची आहे ती. ओके. म्हणजे पाण्यामध्ये टाकून दिली, विसर्जित केली तरीही हरकत नाही आहे, पण एकदम घाण, नालं वगैरे मध्ये नको. ओके. पण गाय वगैरे खाणार नाही, कोणी दुसरं जीव वगैरे खाणार नाही, त्याचं आपण लक्ष द्यायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये निगेटिव्हिटी आहे, ती दुसऱ्याकडे जाऊ नये. तर ती व्यवस्थित त्याचं एक करायचं आहे. मी इथे तुम्हाला सांगितलं, नजरही लागते, ती कशी लागते, ती कशी ओळखावी, आणि दुसरं अजून काय करायला पाहिजे की हा तर मोठा फंक्शन वगैरे असेल त्यावेळेस सांगितलं. एरवी पण बऱ्याचदा जाणवतं की घरातली एनर्जी लो फील होते आपल्याला, सतत काही ना काही घरामध्ये कुरबुर 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 सुरू असते, किंवा घरात कोणी आलं नाही गेलं नाही तरी सुद्धा कधी लाईटच खराब होतोय, कधी फॅनच खराब होतो, कधी मिक्सरच खराब आहे, कधी ओव्हनच खराब आहे. तर अशा वेळेस काय करायचंय, स्पेशली अमावस्या ते अमावस्याच्या आदल्या दिवशी पिवळी सरसो असते, म्हणजे आपण म्हणूया येलो मोहरी, पिवळ्या कलरची मोहरी जी असते ती घ्यायची आणि कोपऱ्या कोपऱ्यामध्ये टाकून द्यायची आहे. दुसऱ्या दिवशी एकतर मावशी, तुमची झाडूवाली मावशी लवकर येत असेल तर ठीक आहे, किंवा तुम्ही सगळे उठायच्या आधी किंवा थोडं लवकर ते पूर्ण घेऊन त्याला रॅप करून फेकून द्यायची आहे. ओके. स्वच्छ करून घ्यायचं आहे घराला. हे अमावस्या ते अमावस्या करायचं आहे, तर तुम्हाला घरामध्ये प्रसन्नता वाटणारच आहे. आणि बाकीचं सगळ्यांना माहितीच आहे की थोडं धूप दीप हे करायला पाहिजे, तर घरामध्ये ऑलवेज पॉझिटिव्हिटी राहील आणि घराला
नजर लागते जसं आपल्याला लागते. कधी कधी आपली स्वतःची पण लागू शकते जर तुम्ही खूप सुंदर ठेवत असाल घराला तर. बरोबर. घराची दृष्ट काढता येते का? येस, दृष्ट काढता येते. जसं मी अमावस्या त्या अमावस्यात जसं हे करायला सांगितलं, तर हे एक वन ऑफ द प्रकारच आहे. हा एक प्रकारच आहे की घराची आपण दृष्ट काढतोय म्हणा किंवा नजर काढतो, ही एक प्रकार झाला. आणि दुसरा म्हणजे लिंबू घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण पिवळा पाहिजे तो. तुमचं मेन गेट जिथे आहे तिथून स्टार्ट करायचं आहे आणि भिंतीला थोडं थोडं मधात टच करत असा राऊंड 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 पूर्ण घर इथपर्यंत तुम्ही आलात परत. म्हणजे मधात ते तुमचं जे काही येणार आहे सगळं पूर्ण घरातला, तुमचा बेडरूम आला, किचन आलं किंवा वॉशरूम आलं, वॉशरूमचा जो दार असेल त्याच्यावरनं तुम्ही घेतलेलं आहे. पूर्ण घर जितका मोठा आहे छोटा आहे हे सगळं तुम्ही केलं. बाहेर निघून जायचं तो लिंबू घेऊन, मागे बघायचं नाही. तो लिंबू घेऊन बाहेर पडायचा आणि जवळपास जिथे कुठे नदी नाला असेल त्याच्यात तो फेकून द्यायचा आहे. आणि घरात येताना हातपाय धुवून यायचे. खाली वाटल्यास आधीच तुम्ही बाहेर पाण्याची बाटली, हे सगळं आधीच करून ठेवा. की बाहेर नळ नाहीये तर ऑब्व्हियसली आता आपण सोसायटीज राहतो तर ते पॉसिबल नाही, तर तुम्ही खालीच पाण्याची बाटली वगैरे काहीतरी ठेवा आणि हातपाय धुवून घरात या. आणि हे सॅटर्डेला केलं तर अजून जास्त उत्तम, म्हणजे तुमच्या घराची नजर निघून जाईल. मॅडम, तुम्ही खरंच खूप छान समजावून सांगितलं की घराला दृष्ट लागते आणि ती कशी काढायची. पण तुम्ही बोलताना म्हटलात की आपल्या घरात वेगवेगळी माणसं येतात जातात, निगेटिव्हिटी जी आहे ती बाहेरनच घरात येते. तर मग या सगळ्यामध्ये महत्वाचा रोल असतो आपल्या घराचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य दरवाजा जो आहे त्याचा. तर तो मुख्य दरवाजा नक्की कोणत्या दिशेला असला पाहिजे, कसा असला पाहिजे, याबद्दल काय सांगाल?